नर्मदे हर. आज आपण संत कान्होपात्राचं चरित्र पाहूया. पंढरपूरच्या जवळ असलेल्या मंगळवेढ्याची माती इतकी सुपीक आणि पवित्र आहे की त्या मातीमध्ये एकापेक्षा एक महान संत जन्मले, ज्यांच्यासाठी प्रत्यक्ष भगवंतानी महाराचं रूप घेतलं. ते संत दामाजी पंत येथीलच, आणि ज्यांच्या गळ्यात भगवंतानी आपली वैजयंती माळ घातली ते संत चोखा महारसुद्धा येथीलच. आणि याच मंगळवेढ्यामध्ये श्यामा नायकिणीच्या पोटी कान्होपात्रीचा जन्म इसवी सन 1669 झाला. अगदी हीन जात असली तरी त्या जातीला समाजात काही ना काहीतरी स्थान असतंच, पण नायकिणींना समाजात कोणतेही स्थानच नाही. त्यामुळं कान्होपात्रा याती हीन आहे. अत्यंत उपेक्षित जीवन जगणाऱ्या नायकिणींच्या समाजात कान्होपात्रीचा जन्म झाला, की जेथे प्रतिष्ठित लोक तोंड झाकत झाकत अंधारात येतात आणि आपल्या वासना शमवतात. कान्होपात्रीचं बालपण केवळ आईच्या सहवासातच गेलं. पित्याचं वात्सल्य आणि प्रेम तिला माहीतच नव्हतं आणि प्राप्त होणंही शक्यच नव्हतं. आईच्या मायेखेरीज कुणाचीच माया तिला मिळाली नाही. प्रत्येकजण तिला नायकिणीची मुलगी म्हणूनच पाहत होते, ओळखत होते. रोज रात्री कान्होपात्राची आई देवळात जाते असं सांगून जायची, पण ती कधीही कान्होपात्रीला आपल्याबरोबर नेत नाही. याची कान्होपात्रीला अत्यंत खंत वाटायची. सभोवतालच्या बायका आपल्या मुलांना देवळात घेऊन जाताना तिनं बघितलेलं होतं, पाहिलेलं होतं. त्याबद्दल तिनं आईला विचारलं सुद्धा, तू मला का घेऊन जात नाहीस देवळात? तर आईचं एकच उत्तर असायचं, काना तू अजून लहान आहेस, मोठी झाल्यावर तुला सगळं काही समजेल. जा आता बागेत जा आणि फुलं घेऊन ये. आईच्या हाताखाली हळूहळू नाच गाणी कान्होपात्रा शिकत होती. कोनाड्यातला बाळकृष्ण तिला अतिशय आवडत होता, अतिशय प्रिय होता. आणि त्याच कृष्णाच्या गवळणी, कृष्णाची भजनं म्हणताना कान्होपात्रीला खूप आनंद होई. कान्होपात्रा कृष्णलीलांची गाणी गाताना देहभान विसरून जाई. कान्होपात्राचं रूप अत्यंत सुंदर आणि मनोहर होतं, आणि ती मोठी झाल्यावर तर साक्षात अप्सरासारखीच दिसेल असंच वाटत होतं. अनेक धनवान म्हणूनच कान्होपात्रा मोठी झाल्यावर आपल्याला प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करत होते, कारण या रत्नाची राखण करायला कुणीच नव्हतं ना. भोवतालची परिस्थिती पण फारच भयानक होती. आचार विचार यांची पूर्ण फारकत झालेला समाज होता. लोकांच्या तोंडी धर्मवचनं होती, पण त्यांचं वागणं मात्र त्याच्या अगदी उलटं होतं. कान्होपात्रा सतत ज्ञानेश्वरांची अभंग गायचे. कान्होपात्रा नामदेवांच्या गवळणी म्हणायची, भजनं म्हणायची. भक्तिभावामध्ये ओथंबलेली देवाची गाणी म्हणताना कान्होपात्रा देहभान विसरून जाई. भक्तिप्रेम लहरींचं सुख सर्वांना समान वाटणाऱ्या कृष्णलीला गाण्यातून व्यक्त करताना कान्होपात्रेचा ऊर भरून यायचा आणि ती एका अलौकिक आनंदात न्हावून निघायची. ती कृष्ण रूपच होऊन जायची. गोड आवाजात अभिनय करत ती म्हणायची, परब्रह्म निष्काम तोहा, परब्रह्म निष्काम तोहा, गवळिया घरी वाक्या वाळे आंदू कृष्ण नवनीत चोरी, वाक्या वाळे आंदू कृष्ण नवनीत चोरी. म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा, म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा. रांगत रांगत येतो हरिहा राजमंदिरा, रांगत रांगत येतो हरिहा राजमंदिरा.
लपत छपत येतो हरिहा, लपत छपत येतो हरिहा राजभुवनी, लपत छपत येतो हरिहा राजभुवनी, नंदासी टाकून आपण बैसे सिंहासनी, नंदासी टाकून आपण बैसे सिंहासनी, सापडला सापडला देव्हारी त्यासी बांधावाळ्यानी, सापडला देव्हारी त्यासी बांधावाक्यानी, शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी, शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी, बहुता कष्टे बहुता पुण्य, बहुता कष्टे बहुता पुण्य जोडली देवा, बहुता कष्टे बहुता पुण्य जोडली देवा, अनंत पवाडे तुमचे न कळती मावा, अनंत पवाडे तुमचे न कळती मावा, नामा म्हणे केशवा, नामा म्हणे केशवा अहोजी तुम्ही दातारा, नामा म्हणे केशवा अहोजी तुम्ही दातारा, जन्मोजन्मी द्यावी तुमची चरण सेवा, जन्मोजन्मी द्यावी तुमची चरण सेवा, परब्रह्म निष्काम तोहा. गाणं म्हणता म्हणता कान्होपात्रेच्या डोळ्यापुढं निळ्या निळ्या प्रकाशातून बाळकृष्ण रांगत रांगत येतोय असं दिसायचं. डोक्यावर मोरपीस, हातात वाळे, पायात पैंजण, कमरेला पितांबर, गळ्यात फुलमाळा, तुळशीमाळा घातलेल्या, कानावर रंगीबेरंगी फुलं खोवलेली या बाळकृष्णाचं रूप ती आपल्या डोळ्यात साठवत राहायची आणि ती न कळतच नाचत नाचत अंगात भिनलेली कृष्णप्रेमाची भक्ती व्यक्त करत होती. कान्होपात्रात तरुण केव्हा झाली हे तिला समजलंच नाही, कारण आता तिला शरीराचं भानच राहिलेलं नव्हतं. आपल्या शरीरातील बदल पाहायला, अनुभवायला तिला वेळ नव्हता. मात्र कृष्णलीला गाताना नाचताना आपण मोहरून जात आहे, आपल्यात आपलं पण राहतच नाही आहे याचा तिला अनुभव यायला लागला. वयात आल्यावर ती अप्सराच वाटू लागली, पण तिच्या सौंदर्यात वारुणीची मादकता नाही तर चंद्रिकेची आल्हादता होती. आईनं सांगितल्याप्रमाणे खरंच आता तिला सगळं काही कळायला लागलं. आईचं जीवन तिला लक्षात आलं, समजलं. समाजामध्ये आपलं काय स्थान आहे, आईचं काय स्थान आहे हे तिच्या लक्षात आलं. आईच्या मार्गानंच आपल्याला जावं लागणार, दुसरा पर्याय काहीही नाही हे तिनं ओळखलं. कामांध लोकांना आपला देह उपभोगायला देताना आईला आणि तिच्यासारख्या इतर मुलींना, स्त्रियांना किती यातना होतात त्या ती पाहत होती, अनुभवत होती. त्यामुळं कामासक्त आणि विषयलोलुप जगाची तिनं धास्तीच घेतली होती आणि या कामवासनेने मी म्हणणाऱ्यांचा नाश कसा होतो हे तिनं ऐकलेलं होतं. विषयांचे संगती नाश पावले निश्चिंती, भगे पडली इंद्राला, भस्मासूर भस्म झाला, चंद्रा लागला कलंक, गुरुपत्नी रतला देख, रावण मुकला प्राणासी, कान्होपात्रा म्हणे दासी. ही अनुभवांची शिदोरी तिनं कायम उराशी बाळगलेलीच होती. एक दिवस देवळाच्या दारात बसलेली असताना तिनं कीर्तनकारांनी सांगितलेली उषा अनिरुद्ध विवाहाची कथा ऐकली. बाणासुराची कन्या उषा एक दिवस शंकर पार्वतींची प्रणय क्रीडा बघती. तेव्हा आपणही अशीच प्रणय क्रीडा करावी
अशी तिला इच्छा झाली. तिच्या मनातील भाव ओळखून पार्वती माता हसून म्हणाली, मुली, तू ही अशीच क्रीडा तुझ्या पतीसह करशील. ते ऐकून उषेला अत्यंत आनंद झाला आणि ती म्हणाली, हो, पण कधी? माझा पती कोण असेल? पार्वती माता म्हणते, वैशाख शुद्ध द्वादशीला रात्री तुझ्या स्वप्नात तुझ्यासह जो क्रीडा करेल तोच तुझा पती असेल. आणि नंतर तसंच घडलं आणि उषेचा अनिरुद्धशी विवाह झाला. ही कथा ऐकून कान्होपात्रीला वाटायचं की आपल्या जीवनात सुद्धा असाच एखादा अनिरुद्ध येईल का बरं. पण तिला वास्तवाचं अत्यंत भान होतं. नायकिणींना संसार करायचा हक्क समाजानं दिलेलाच नाही हे कडू सत्य होतं. आईप्रमाणेच देहविक्रय करून, मन मारून, सहन करून असंच उपेक्षित जीवन आपल्याला जगायला लागणार आहे असं तिला वाटत होतं, कारण तेच तिच्या नशिबी होतं. त्यामुळंच तिनं लहानपणीच आवडलेल्या बाळकृष्णाला आपलं तन, आपलं मन अर्पण केलं. श्रीकृष्णालाच तिनं आपलं मानलं. दुसऱ्या कुणाचीही आस धरायची नाही. संपूर्ण जीवन श्रीकृष्णाला समर्पित तिनं केलं. तरीही श्रीकृष्ण परमात्मा आपला स्वीकार करेल का नाही याची तिला भीती वाटत होती आणि त्यावेळेला तिचा ऊर अगदी धपापून जाई. परमात्म्याने सुद्धा आपल्याला झिडकारलं तर. म्हणून ती म्हणते, पतित तू पावना, पतित तू पावना, म्हणविसी नारायणा, जरी सांभाळी वचन, ब्रीद वागविसी जाण, जरी सांभाळी वचन, ब्रीद वागविसी जाण, याती शुद्ध नाही भाव, दुष्ट आचरण स्वभाव, याती शुद्ध नाही भाव, दुष्ट आचरण स्वभाव, मुखी नाम नाही कान्होपात्रा शरण पायी, मुखी नाम नाही कान्होपात्रा शरण पायी. वासनांच्या दांभिकतेच्या दुनियेतून कान्होपात्रा मनानं पूर्णपणे बाहेर पडलेली होती. शाश्वत आनंद देणाऱ्या सच्चिदानंद परमात्म्याच्या रूपाकडं, कृष्णाकडं ती एकटीच धावत धावत जायला लागलेली होती. कोणीही तिच्यासोबत नव्हतं. एकनाथांच्या गवळणी आणि नामदेवांच्या विरहिणी गात गात ती कृष्णमय होऊन जाई. आपल्यासह सतत कन्हैया वावरत आहे असं तिला भासायला लागलं. ध्यानी, मनी, स्वप्नी तिला कृष्ण सखाच दिसू लागला. ती त्याच्याशी रममाण झाली. मनात जे जे यावं ते ते कृष्णरूप व्हावं. जिथे जिथे दृष्टी पडेल तिथं तिला श्रीकृष्णच दिसायला लागला. आणि एक दिवस दुपारी गावात सर्वजण सडे रांगोळ्या काढू लागली होती आणि वारकऱ्यांच्या स्वागताला मंगळवेढावासी सज्ज झाले. लांबूनच मृदुंगाचा आवाज यायला लागला. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी घोष ऐकू आला. अनेक वारकरी विठ्ठल विठ्ठल करत देहभान विसरून नाचत नाचत उड्या मारत यायला लागले. नाम ब्रह्म व टाळ्या वाजवल्यामुळं नाद ब्रह्म एकत्र आल्यामुळं परब्रह्मच अवतरलेलं होतं. सगळ्यांच्या अंतकरणात सावळ्या विठ्ठलाची मूर्ती साकार झालेली होती. कान्होपात्रा डोळे फाडून फाडून हा सोहळा बघत होती. कान्होपात्रेच्या मनात विचार यायला लागले, ज्ञानेश्वर माऊली नामदेवांची केवढी मोठी कृपा आहे. सर्व लोक जात पात विसरून कामधंदा सोडून पांडुरंगांच्या चरणी लीन होत आहेत. पांडुरंगांशी लीन होण्यातच जीवनाचं सार्थक आहे. रात्री कीर्तन होतं. कान्होपात्रा कीर्तन ऐकायला बसली होती. तेवढ्यात कीर्तनकार आले. काहीही विचार न करता कान्होपात्रेनं त्यांचे पाय पकडले आणि पायावर डोकं ठेवलं आणि अश्रूंनी चरण धुतले. कीर्तनकार म्हणाले, बाई, एवढं काय दुःख झालंय? कान्होपात्रा काहीच बोलू शकली नाही. तिचा केवळ ऊर धपापत होता. अगं मुली, तू तरुण आहेस. अजून तुझं लग्न व्हायचं आहे, संसार करायचा आहे. संसाराचे चटके बसण्याआधीच
एवढं कसलं तुला दुःख आहे? आता मात्र कान्होपात्रीला राहावेना. ती म्हणाली, दादा, आम्ही कधी लग्न करून संसार करायचा असतो काय हो? म्हणजे चांगली घरंदाज असून असं का म्हणतेस बरं? नाही हो, घरंदाज जरी दिसले तरी मी श्यामा नायकिणीची लेक आहे. मला कान्होपात्र म्हणतात. महाराज, आमच्या भाळी संसार लिहिलेला नाही. आईच्या वाटेला आलेलं जीवन पाहून मला हा संसारच नको आहे. पण या देहानंच माझा घात केलाय. अगं, मग तुला काय करायचं आहे? मी कृष्णाची भक्ती करते, एकनाथांच्या गवळणी गाते, नामदेवांचे भजन अभंग गाते. मी त्यावेळेला सगळं जग विसरते. पण मला प्रश्न पडलाय की मी जरी मनापासनं कृष्णाची भक्ती केली तरी कृष्ण मला जवळ करेल का नाही? कीर्तनकार म्हणतात, का बरं कृष्ण तुला जवळ करणार नाहीत? मुली, देव भावाचा भुकेला आहे. भगवंताकडं उच्च नीच, जात पात, गरीब श्रीमंत काहीही भेदभाव नाही. म्हणूनच त्यांनी आजामेळला पिंगलेला उद्धरलं, कुबजेला सुंदर केलं. तू सतत नामस्मरण कर, म्हणजे भगवंत तुझाही उद्धार करेल. पतितांचा उद्धार करणं हेच तर या विठ्ठलाचं, श्रीकृष्णाचं ब्रीदवाक्य आहे. महाराज, मी तर जन्मताच पतित आहे. माझा जन्मच पापातून झालेला आहे. अशा पापी स्त्रीला श्रीकृष्ण जवळ घेईल काय हो? उद्धार करेल का हो? मुली, जन्मताच मनुष्य पापी नसतो ग. पाप पुण्य आपल्या आचरणावर अवलंबून असतं. शुद्ध अंतःकरण आहे तुझं. तुझं मन निर्मळ आहे. तू नामस्मरण भक्ती कर, देव तुझा उद्धार करेल. कान्होपात्राचे डोळे भरून आले. आपल्याबद्दल एवढं चांगलं बोलणारं कोणीतरी तिला भेटलं. तिला एकदम हलकं हलकं वाटलं. तिनं विचारलं, मला सोबत पंढरपूरला घेऊन चाल का हो? विठ्ठलाचं दर्शन मला घेता येईल का हो? का नाही, जरूर आमच्याबरोबर चल. पंढरीला चल, भक्त म्हणून चल. सर्व भेदभाव विसरून चल. सर्वांच्यात, तुझ्यात, माझ्यात एकाच विठ्ठलाचा अंश आहे हे अजिबात विसरू नकोस. अत्यंत आनंदानं आईकडं कान्होपात्र आली. सर्व प्रसंग आईला सांगितला आणि मी कीर्तनकारांच्या बरोबर वारीबरोबर पंढरीला जाणार आहे असं तिनं जाहीर केलं. आईनं अनेक प्रकारे तिला जाऊ नको म्हणून विनवलं, सांगितलं. पण कान्होपात्रा पंढरीला जायला सज्ज झाली. तिनं आईला सांगितलं, सगळे वारकरी माझे भाऊ आहेत. तिथं भेदभाव नाही. तू मला शिकवलेली सगळी कृष्णलीला गीतं, भजनं, गवळणी मी म्हणणार. पांडुरंगाचं दर्शन घेणार आणि मगच परत येणार. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीणबंधू चुलता कृष्ण माझा. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन कृष्ण माझा. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, नेईल पैल पारू कृष्ण माझा. आईनं ओळखलं, कान्होपात्राला विठ्ठलानी झपाटलेलं आहे. शेवटी अत्यंत नाईलाजानं आईनं परवानगी दिली आणि सांगितलं, कान्हा, मी तुझी वाट पाहत आहे. सांभाळून जा आणि लवकरात लवकर परत ये. कोनाड्यातील बाळकृष्णाला नमस्कार करून कान्होपात्रा अत्यंत आनंदानं घराबाहेर पडली आणि वारकऱ्यांच्यामध्ये मिसळून गेली. अत्यंत आनंदानं प्रेमानं ती गोड आवाजात भजनं म्हणत होती, गवळणी म्हणत होती. सगळ्यांची मनं तिनं जिंकली. सर्वांना ती हवी हवीशी वाटायला लागली. श्रीकृष्णाच्या भक्तीची धुंदी तिला तर चढलीच होती, पण तिनं सगळ्यांना ती धुंदी चढवली. तिला सत्संग घडला. ती देहभान हरपून म्हणायला लागली, हरली भूक तहान निमाली, संतांची देखली चरणांबुजे. कीर्तनाचे रंगी आनंदे नाचता, कान्होपात्रा चित्ता समाधान. जन्मानं पतित असून सुद्धा नामस्मरणानं, भजनानं, सत्संगानं ती संत झाली. विठ्ठलाचं चिंतन मनन नामस्मरण करूनच आपण सुखी झालो
हे ती अनुभवत होती. ती लटक्या रागानं पांडुरंगाला बोल लावायची, समजूत काढायची, लवकर मला भेट असं विनवायची. ती ज्ञानेश्वर माऊली नामदेवांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवून परमात्म्याच्या विठ्ठलाच्या प्राप्तीसाठी झटू लागली. देवावर रुसून माघारी फिरणाऱ्या नामदेवांचा अभंग ती सतत गाऊ लागली. पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा, पतित पावन नवेसी म्हणूनी जातो माघारा. घ्यावे तेव्हा द्यावे ऐसा अससी उदार, घ्यावे तेव्हा द्यावे ऐसा अससी उदार. काय म्हणू देवा तुझे कृपणाचे द्वार, सोडी ब्रीद देवा आता नवेसी अभिमानी, सोडी ब्रीद देवा आता नवेसी अभिमानी. पतित पावन नाम तुझे ठेवियले कोणी, पतित पावन नाम तुझे ठेवियले कोणी. झेंगट घेऊन हाती दौंडी पिटीत तिन्ही लोकी, झेंगट घेऊन हाती दौंडी पिटीत तिन्ही लोकी. पतित पावन देवा तू रे मोठा घातकी, पतित पावन देवा तू रे मोठा घातकी. नामा म्हणे देवा, नामा म्हणे देवा तुझे न लागे मज काही, नामा म्हणे देवा तुझे न लागे मज काही. प्रेम असू दे चित्ती म्हणूनी लागतसे पायी, प्रेम असू दे चित्ती म्हणूनी लागतसे पायी. पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा, पतित पावन नवेसी म्हणूनी जातो माघारा. सततच्या नामस्मरणानं कान्होपात्रेची भक्ती उत्कट झाली होती. भगवंतांच्या भेटीची तिला अत्यंत आस लागली ती, ओढ लागली ती. पण अजूनही भगवंत विठ्ठल प्रसन्न होत नव्हता, म्हणून ती विठ्ठलावर रागवायची. नामदेवांच्या प्रमाणेच दारी तिष्ठत ती उभी राहायची. नामदेवाला पांडुरंगाने पोटाशी धरलं तसं आपल्याला धरावं असं तिनं विठ्ठलाला म्हणलं. पण विठ्ठल काय अजूनही काहीच तिला दाद देत नव्हता. म्हणून दिनांचा दयाळू, पतितांना पावन करणाऱ्या भावाचा भुकेला अशा विठ्ठलाला ती विनवायला लागली. पतित तू पावना म्हणविसी नारायणा, जरी सांभाळी वचन, जरी सांभाळी वचन, ब्रीद वागविसी जाण. याती शुद्ध नाही भाव, याती शुद्ध नाही भाव, दुष्ट आचरण स्वभाव, दुष्ट आचरण स्वभाव. मुखी नाम नाही कान्होपात्रा शरण पायी, मुखी नाम नाही कान्होपात्रा शरण पायी. पतित तू पावना म्हणविसी नारायणा, जरी सांभाळी वचन, ब्रीद वागविसी जाण. याती शुद्ध नाही, पण भक्ती भाव मन शुद्ध आहे. आणि असे शुद्ध मन शुद्ध भाव भक्ती असेल तर भगवंत धावत धावत येतात. याचे अनेक दाखले आहेत. भक्त प्रल्हादाला, गजेंद्राला, जनाबाईला, हरिश्चंद्राला, अमरीशाला, कुब्जेला भगवंताने भेटून त्यांचा उद्धार केला. पण तिला मात्र अजूनही पांडुरंग भेटतच नव्हता. पंढरपूरला भक्तिसागरात मनसोक्त डुंबून कान्होपात्रा पुन्हा मंगळवेढ्याला आली. तिच्या चेहऱ्यावर आता सात्विक भाव दिसत होता.
नाकात आबीर बुक्क्याचा वास अजूनही दरवळत होता. कानात तिच्या टाळांचा मृदुंगाचा नाद गुंजत होता. तिला अजामिळ कथा, पिंगलाद वेश्येची कथा सतत आठवत होती. तिच्यासारखीच पिंगला होती, पण पोपटाचे नाव तिनं राघव ठेवलं. ती आजारी पडल्यावर आपल्या राघवाला पेरू, मिरची, डाळिंब कोण देणार अशा काळजीनं ती सतत, राघवा तुझी काळजी वाटते रे, हे राघवा कसं व्हायचं तुझं, राघवा कसं होणार तुझं, मला तुझी फार काळजी वाटते रे, राघवा राघवा इतक्या आर्ततेनं म्हणायची की प्रत्यक्ष रामराया राघव रूपात प्रकट झाले आणि म्हणाले, काही काळजी करू नकोस, मलाही तुझीच काळजी वाटते. रामरायाच्या दर्शनानं पिंगलेला मुक्ती मिळाली. राक्षस कुलात प्रल्हाद जन्मला, पण नामस्मरणामुळं त्याचा उद्धार झाला. ज्ञानेश्वर माऊलींनी आश्वासनच दिलेलं आहे की जे पापयोनीमध्ये जन्मलेले आहेत तरीही माझे ठाई सर्व भावे समर्पित झालेले आहेत, अशा पतितांचा उद्धार केवळ नामस्मरणानं होतो. नामस्मरणानं त्याचं जीवनच बदलून जातं. ते इतके थोर होऊन जातात की त्यांना देवत्व प्राप्त होतं. नामस्मरणात नाम आणि स्मरण म्हणजे ध्यान या दोन्ही गोष्टी येतात. तेव्हा नामस्मरण करताना अंतःकरणात भगवंतांचं ध्यान साकार झालं पाहिजे. मग अंतःकरणात कुवासना, कुविचार शिरणारच नाहीत. ते अंतःकरण म्हणजे भगवंतांचं परम पवित्र मंदिरच बनतं. सर्व संतांनी, गोंदवलेकर महाराजी नामस्मरणाचं महत्त्व परोपरीनं सांगितलेलंच आहे. ह्या संतांचंच अनुकरण करून, नामस्मरण करून आपण पांडुरंगाच्या पायाची दासी होऊन जनाबाईच्या पावलावर पाऊल टाकू. परमेश्वर जात कुळ पाहत नाही याची तिला खात्री पटली. म्हणूनच नामस्मरण हा श्रीकृष्ण प्राप्तीचा श्रेष्ठ मार्ग तिनं स्वीकारला. नामस्मरणानं पापांचे डोंगर नष्ट होतात. मग नामस्मरण हेच व्रत स्वीकारून आपल्या देहाचं सार्थक करून घ्यावं म्हणून ती सगळ्यांना सांगायला लागली. रे घ्या रे मुखी नाम, अंतरी धरोनिया प्रेम. घ्या रे मुखी नाम, अंतरी धरोनिया प्रेम. माझा हे भोळा बाप, घेतो ताप हरोनी. आपुलिया नामासाठी, धावे संकटी लवलाही. घ्या रे मुखी नाम, कान्होपात्रेचा माधव. कान्होपात्रेला आता माधव आपलाच वाटू लागला. भगवंतांचं रूप नामस्मरणानं तिच्या हृदयात प्रकट झालं आणि ते तिनं आपल्या हृदयातच कोंडून ठेवलं. नामस्मरणानं वाल्याचा वाल्मिकी झाला. ही परमेश्वराची नाममाळ आपल्या गळ्यात तिनं ल्याली आणि ती म्हणायला लागली, ज्याचे घेता मुखी नाम, धाकी पडे काळ यम. ज्याचे घेता मुखी नाम, धाकी पडे काळ यम. ऐसी नामाची थोरवी, उद्धरिले दुराचारी. नष्ट गणिका अजामिळ, वाल्मिकी झाला सोज्वळ. ऐसी नाममाळा, कान्होपात्रा ल्याळी गळा. नामस्मरणानं कान्होपात्रेच्या अंतःकरणातील सगळं हीन नष्ट झालं. आपण उन्नत उदात्त जीवन जगतोय असं तिला वाटायला लागलं. आपल्याला अनंताचा प्रवास करायचा आहे. आपला या जगाच्या धर्मशाळेत अल्पकाळच मुक्काम आहे आणि त्या मुक्कामात पुढील प्रवासाची तयारी केली पाहिजे. त्याखेरीज पुढील प्रवास चांगला होणार नाही. आपल्याजवळ ज्ञान नाही आहे, आपल्याला योग सामर्थ्य नाही आहे, आपल्याला उपासना तंत्र मंत्र माहीत नाही आहे. आपल्याजवळ केवळ आणि केवळ भगवंतांचंच नाव आहे. म्हणून सतत नामस्मरण करून कान्होपात्रा जीवनातील सर्व सुख अनुभवत राहिली. तिचं अंतःकरण पांडुरंगाच्या भेटीकरता आतुर झालेलं होतं. म्हणून ती भगवंतांना विनवायला लागली. जीवीचे जीव लगे माझे कृष्णाई कान्हाई. सावळे डोळसे करुणा येऊ दे काही.
आला अपवाद याती संबंध लौकिक पाही, सावळे डोळसे करुणा येऊ दे काही. दीनोद्धार ऐसे वेदशास्त्रे गरजती पाही, सावळे डोळसे करुणा येऊ दे काही. शरण कान्हो पात्रा तुझला वेळोवेळा पाही, सावळे डोळसे करुणा येऊ दे काही. कान्होपात्रा विठू माऊलीला सावळे डोळसे म्हणून अत्यंत आर्तपणे हाका मारती आहे. विठ्ठलाला आता ती माऊली म्हणायला लागली, म्हणजेच तिच्या पारमार्थिक जीवनाची वाटचाल यशस्वी रीतीनं होत असल्याचीच ही खूण आहे. या विश्वात्मक माऊलीला ती अनन्य भावानं शरण येऊन विनवायला लागली. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.